press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम पिछले क्लास में जो मिठाई वाला पार्ट को जो आधे सीखे थे, कहाँ तक छोड़े थे कि जो खिलौने वाला क्या है, खिलौने के बदले यहाँ क्या लाया है, मुरली को बेचने के लिए लाया है। जो लोग उनके बारे में बातें करने शुरू करते हैं। फिर क्या है, प्रतिदिन इसी प्रकार जो रोहिणी ने भी मुरली वाले का यहाँ स्वर सुना। देखिए यहाँ रोहिणी कौन है, जो पिछली बार जो खिलौने वाला के पास क्या है, खिलौनों को लिए थे ना चुन्नू मुन्नू, उनके जो माँ है कौन, रोहिणी। ये रोहिणी फिर से ये मुरली वाला का जो आवाज़ सुनती है, तुरंत ही उसे खिलौने वाले के जो स्मरण हो आया। देखिए यहाँ तुरंत यानी इस जो गाना है, जो पिछले बार जो क्या है बच्चों को खिलौने लाए थे, तो बच्चों को भलाने वाला खिलौने वाला, ऐसा यहाँ खिलौने वाला बोला था बेचने के लिए, है ना। अब ये क्या लाया है, मुरली लाया है, इसलिए मुरलियाँ लाया है। जो मुरलियाँ बेचने के लिए ये क्या कर रहा है, बच्चों को भलाने वाला मुरली वाला। वही जो आवाज़ गाना सुनकर रोहिणी फिर जो पिछले टाइम में यानी जो 6 महीने के पीछे जो खिलौने वाला कैसे गाना गाता था, ठीक उसी तरह गाना है, लेकिन ये तो अब क्या लाया है, मुरली लाया है। ऐसे जो यहाँ जो रोहिणी को याद आती है, ಅಂದರೆ ಅವಳಿಗೆ ನೆನಪಾಗುತ್ತೆ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮು ಇವನು ಏನು ಬೊಂಬೆಗಳನ್ನು ಮಾರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದ, ಈ ಸಲ ಏನು ತಂದಿದ್ದಾನೆ, ಮುರಳಿ ತಂದಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಜ್ಞಾಪಕ ಆಗುತ್ತೆ। ಆದರೆ ಅದೇ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಅವಳಿಗೆ ಗೊತ್ತಿರೋದಿಲ್ಲ, ಕನ್ಫರ್ಮ್ ಇರೋದಿಲ್ಲ। उसने मन ही मन कहा खिलौने वाला भी इसी तरह गाना गाकर खिलौने बेचा करता था। देखिए वो क्या याद करती है कि जब खिलौने वाला लाया था जो पिछली बार, वो इसी तरह गाना गाकर क्या है, जो अपने जो खिलौनों को बेचता था। तब अब ये मुरली वाला भी ऐसा ही जो गाना गा रहा है, ऐसा यहाँ कौन, रोहिणी सोचती है। रोहिणी उठकर अपने पति विजय बाबू के पास गई। ज़रा उस मुरली वाले को बुलाओ तो चुन्नू मुन्नू के लिए ले लूँ। देखिए रोहिणी क्या है, जो घर के अंदर थी वो वहाँ बैठी थी या सोई थी, यहाँ नहीं दिए हैं, वो क्या है वहाँ से उठकर ये अपनी जो पति है, पति को बुलाकर, पति यानी उसकी जो रोहिणी का हस्बैंड जो है, उनको बुलाकर क्या बोलती हैं, ज़रा जाकर जो मुरली वाला है उनको जो उसको बुलाओ, जो चुन्नू मुन्नू के लिए 2 ಮುರಳಿಯ लेते हैं हम। ಅಂದರೆ ಹೋಗಿ ಇವಳು ಮನೇಲಿ ಇರ್ತಾಳೆ, ಎದ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಆ ಮುರಳಿ ಮಾರ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಫ್ಲೂಟ್ ಸೇಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅವ್ರನ್ನ ಕರೀರಿ, ಚುನ್ನು ಮುನ್ನುಗೆ ತಗೊಳ್ಳೋಣ ಮುರಳಿಗಳನ್ನು, ಫ್ಲೂಟ್ಸ್ಗಳನ್ನು ಅಂತ ಅವ್ರ ಹಸ್ಬೆಂಡಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। बुलाओ चुन्नू मुन्नू के लिए ले लो, क्या पता यह फिर इधर आए ना आए, वे भी जान पड़ता है पार्क में खेलते निकल गए हैं। देखिए क्या है, चुन्नू मुन्नू के लिए ले लो, क्या पता यह फिर इधर आए ना आए। देखिए क्या है, क्या पता का मतलब क्या है, ये जो मुरली वाला है फिर ये आता है या नहीं हमें नहीं मालूम है। जो हमारे जो बच्चे हैं वो क्या है, पार्क में जो खेलने के लिए निकल गए हैं। अगर वो देखे तो वो क्या करते थे, ज़िद करते थे रोहिणी से जो मुरलियों को लेने के लिए, या अपने पिता से जो ज़िद करते थे मुरली लेने के लिए। लेकिन वो क्या है, बच्चे दोनों कहाँ गए हैं, पार्क में खेलने के लिए चले गए हैं। इसलिए जो मुरली की चुन्नू मुन्नू की जो माँ है रोहिणी, वो ही जो ये मुरली वाला फिर आता है या नहीं हमें पता नहीं, लेकिन जो पिछले बार आए थे, जो पिछले बार 6 महीने के पीछे जो आए थे मुरली वाला खिलौने वाला, लेकिन अब क्या है, जो 6 महीने के बाद जो बेचने के लिए आया है। कब आता है हमें पता नहीं, ಮತ್ತೆ ಯಾವಾಗ ಬರ್ತಾನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಮಗೆ, ಅದಕ್ಕೆ ತಗೊಳ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ। विजय बाबू एक समाचार पत्र पढ़ रहे थे, उसी तरह उसे लिए हुए वे दरवाज़ों पर आकर मुरली वाला से बोले। देखिए विजय बाबू क्या कर रहा था, जो समाचार पत्र यानी न्यूज़पेपर वही बैठकर पढ़ रहा था, और उसी तरह उसे लिए हुए यानी उसी तरह यानी जो अपनी जो पत्नी जो बोले थे
क्या है, मुरली जो खरीदने के लिए बोली थी ना वो रोहिणी, इसलिए वो जाकर मुरली वाला के पास जाता है, यानी उनके जो डोर आंगन के पास जाकर मुरली वाला को बुलाता है। कौन? विजय बाबू। उसे लिए वे दरवाजे पर आकर मुरली वाला से बोले, क्यों भाई, किस तरह देते हो मुरली? देखिए क्या पूछता है, किस तरह देते को मुरली का मतलब क्या है, यहाँ मोल भाव को प्रकट करना। मोल भाव को प्रकट करना यानी उनका जो दाम पूछना, ರೇಟ್ पूछना। ಯಾವ ರೀತಿ ಕೊಡ್ತೀಯಾ ಫ್ಲೂಟ್ಸ್ಗಳನ್ನ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಾರು? ವಿಜಯ್ ಬಾಬು. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರಲ್ಲ ವಿಜಯ್ ಬಹದ್ದೂರ್ ಅಂತ, ರಾಯ್ ವಿಜಯ್ ಬಹದ್ದೂರ್ ಅಂತ, ಅವ್ರನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ವಿಜಯ್ ಬಾಬು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। जो कौन है, रोहिणी का जो पति है और चुन्नू मुन्नू के पिता है। किसी की टोपी गली में गिर पड़ी, किसी का जूता पार्क में ही छूट गया और किसी की सोतनी या पाजाम ही ढीली होकर लटक आई है। इस तरह दौड़ते हाफते बच्चों का झुंड आ पहुंचा। देखिए वह जो राय विजय बहादुर जी के जो घर के पास ही एक पार्क था, उस पार्क में जो बच्चे हैं, बहुत सारे बच्चे क्या कर रहे थे, खेल रहे थे। यहाँ जो विजय बहादुर जी जो हैं, मुरली वाला जो है उनको जो रुकाता है, क्योंकि जो मुरलियों को खरीदने के लिए जब वो रुकने के लिए बोलते हैं तो जो सारे बच्चे क्या करते हैं, यहाँ जो मुरली वाला के पास आते हैं। कैसे आते हैं कि जो किसी की टोपी गले में गिर पड़ी, किसी की टोपी जो उनके सर के ऊपर जो टोपी पहने हैं बच्चे, वो कहीं गिर जाते हैं, वैसे जो जंप करके आते हैं। फिर क्या है, किसी का जूता पार्क में ही छूट गया। किसी का जो जूता का मतलब क्या है, शूज़ पार्क में ही गिर पड़ी। और किसी की सोतनी ही ढीली होकर लटक आई। किसी की सोतनी का मतलब क्या है, यहाँ पाजामा या ಪ್ಯಾಂಟ್ हम कहते हैं, वो गीली होता है ಅಂದರೆ ಹಸಿ ಆಗೋದು। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳು ಹೋಕರ್ ಲಟಕ್ ಆಯಿ ಹೇ, ಇಸ್ ಥರ ದೌಡ್ತೆ ಆಫ್ತೆ ಬಚ್ಚೆ ಕೆ ಜುಂಡ್ ಆತೆ ಹೇ। ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳು ಪಾರ್ಕಲ್ಲಿ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈ ಮುರಳಿ ಫ್ಲೂಟ್ಸನ್ನು ಸೇಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ಲ, ಫ್ಲೂಟ್ ಸೇಲರ್, ಅವನನ್ನು ಇವರು ವಿಜಯ್ ಬಹದ್ದೂರ್ ಅವ್ರು ನಿಲ್ಲಿಸಿದ ತಕ್ಷಣ ಈ ಮಕ್ಕಳು ಗುಂಪು ಹೇಗೆ ಬರುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಒಂದು ಮಗುದು ಟೋಪಿನೇ ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದೋಗುತ್ತೆ, ಗಲಿ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ರೋಡಲ್ಲಿ ಬಿದ್ದೋಗುತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದು ಮಗುದು ಸ್ಲಿಪ್ಪರು ಅಥವಾ ಶೂ ಬಿದ್ದೋಗುತ್ತೆ, ಅದ್ರದ್ದು ಧ್ಯಾನ ಇಲ್ಲ ಅವರಿಗೆ। ಇನ್ನೊಂದು ಮಗು ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲೆಲ್ಲೋ ನೀರಿರುತ್ತೆ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಜಂಪ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾನೆ, ಅವ್ನ ಪ್ಯಾಂಟ್ ಏನಾಗುತ್ತೆ, ಹಸಿ ಆಗುತ್ತೆ, ಅದು ಸಹಿತ ಅವರಿಗೆ ಧ್ಯಾನ ಇಲ್ಲ। ಆ ರೀತಿ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಜಂಪ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕುಣ್ಕೊತ ಇಲ್ಲೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆ ಮುರಳಿ ವಾರನ ಹತ್ರ ಅವ್ರ ಗುಂಪು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಬಂದು ಮತ್ತೆ ಸುತ್ತುವರಿಯುತ್ತೆ। फिर एक स्वर से सब बोल उठे, हम भी लेंदे मुल्ली और हम भी लेंदे मुल्ली। देखिए फिर से वो उन्हीं जो नन्ही आवाज़ से यहाँ जो बच्चे बोल रहे हैं क्या है, हम भी लेंदे मुल्ली। हम भी लेंदे मुल्ली का मतलब क्या है, यहाँ हम भी लेंगे मुरली। जो छोटे बच्चे हैं और मात बाइल ಹೇಗೆ ಬರುತ್ತೆ, ತೊದಲು ಮಾತು ಬರುತ್ತಲ್ವಾ, वो तो वही जो बातों कैसे कह रहे हैं, ये क्या है, अधूरा बात ಅಂದರೆ ಅರ್ಧ ಮಾತುಗಳು ಅವ್ರ ಬಾಯಿಲಿ। ಹೇಗೆ, ಅಂಬಿ ಲೇಂದೆ ಮುಳ್ಳಿ ಅಂದರೆ ನಾವು ತಗೊಳ್ತೀವಿ ಮುರಳಿನ ಅಂತ ಮಕ್ಕಳು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। मुरली वाला हर्ष गदगद हो उठा। देखिए उनके जो वॉइस सुनकर हमें भी क्या होता है, बहुत ही खुश होता है ना। जो बच्चों के जो आवाज़, जो ಅಧೂರಾ ಆವಾಜ್ ಅಂದರೆ ತೊದಲು ನುಡಿಗಳನ್ನು ಕೇಳಿಬಿಟ್ಟು ನಮಗೇನು ಅನಿಸುತ್ತೆ, ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ ಮನಸ್ಸಿಗೆ, ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ರನ್ನ ಮಾತಾಡಿಸ್ಬೇಕು, ಇನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ರ ಹತ್ರ ಇರಬೇಕು ಅನಿಸುತ್ತಲ್ವಾ। ಈ उसी तरह मुरली वाला को क्या है, बहुत ही खुश होता है और बोला सबको देंगे भैया, ತಾಳ್ರಪ್ಪ ಅಣ್ಣಂದ್ರ, ಎಲ್ರಿಗೂ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಯಾರು, ಮುರಳಿ ವಾಲ। ಲೇಕಿನ್ ज़रा रुको ठहरो एक को देने दो, ज़रा रुको ठहरो, ಸ್ವಲ್ಪ ತಾಳ್ರಿ। ಮಕ್ಕಳು ಗುಂಪು ಕಟ್ಬಿಟ್ರು ಅಂದರೆ ಹೇಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನನಗೆ ಅಂತೇಳಿ ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ತಾರಲ್ವಾ, ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ತಾಳ್ರಿ, ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ, ಏಕೇಕೋ ದೇತಾ ಹೂँ, ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ। अभी इतनी जल्दी हम कहीं लौट तोड़े ही जाएंगे, अभी इतनी ही जल्दी, मैं इतनी जल्दी नहीं जाता हूँ, आप लोग सभी को मुरली बेचकर ही मैं यहाँ से वापस लौटता हूँ, आप क्यों ऐसे कर रहे हैं।
सभी को मैं देकर ही जाता हूँ ಮುರಳಿ को ಜರಾ ಟೆಹರೋ, ನಾನು ಇಷ್ಟು ಬೇಗ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಯಾಕೆ ಈ ಥರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. बेचने तो आए ही हैं और है भी इस समय मेरे पास 1-2 नहीं पूरी 57. देखिए यहाँ क्या बोल रहा है, मैं बेचने के लिए आया हूँ, ये मुरलियों को सेल करने के लिए ही मैं यहाँ आया हूँ. अब सभी को बेचकर ही मैं यहाँ से लौटकर वापस जाता हूँ. और मेरे पास जो क्या है, मेरे पास कितने हैं, 1-2 नहीं पूरे 57 मुरलियाँ है. 57 का मतलब क्या है, 57 जो फ्लूट्स है मेरे पास. यह कौन बोल रहा है, ಮುರಳಿ ವಾಲಾ. ನಾನು ಮಾರೋದಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಅದು ಅಲ್ಲದೆ ನನ್ನ ಹತ್ರ 1-2 ಮುರಳಿ ಏನು ಫ್ಲೂಟ್ಸ್ ಇಲ್ಲ. ಎಷ್ಟಿದೆ ಫ್ಲೂಟ್ಸ್ ನನ್ನ ಹತ್ರ? 57 ಫ್ಲೂಟ್ಸ್ ಇದೆ. ನಿಮಗೆಲ್ರಿಗೂ ಕೊಟ್ಟು ಇನ್ನೂ ಉಳಿಯುತ್ತೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಫ್ಲೂಟ್ಸು. ಅದಕ್ಕೆ ಗಲಾಟೆ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೆ ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. हाँ बाबूजी, क्या पूछा था आपने, कितने में दी? देखिए हाँ बाबूजी, यहाँ जो क्या है, बाबूजी किनको बोल रहा है यहाँ मुरली वाला, जो विजय बहादुर जो है, राय विजय बहादुर जी, जो रोहिणी का जो पति है, वो पहले ही दाम पूछा था ना. वो दाम पूछने के बाद ही सारे बच्चे क्या होता है, वह मुरली वाला के पास आकर उनके सामने खड़े होते हैं, है ना. इसलिए वो अब जो मुरली वाला वो सारे बच्चों को समाधान करके फिर विजय बाबू से पूछता है, आप कितने में पूछे थे, क्या पूछे थे आप बाबूजी ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. दी तो वैसे 3-3 पैसे के हिसाब से है, पर आपको 2-2 पैसे में ही दे दूँगा. देखिए क्या है, दी तो वैसे 3-3 पैसे के हिसाब से है. इसका मतलब क्या है, ये सारे जो है मुरलियाँ, ये सारे एक के लिए जो कितने दाम होता है, एक मुरली के लिए 3 पैसा दाम होता है. लेकिन आपके लिए मैं कितने में देता हूँ, यहाँ 2 पैसों के लिए देता हूँ. ಅಂದರೆ 3 ಪೈಸೆ ಇದ್ರ ರೇಟ್ ಇರೋದು 3 ಪೈಸೆ. ಆದರೆ ನೀವು ಕೇಳಿದ್ದೀರಲ್ವಾ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, 2 ಪೈಸೆಗೆ ನಾನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಿಮಗಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, मुरली बेचने वाला, जो मुरली वाला बोल रहा है. ಅಂದರೆ जो यहाँ सिर्फ मुरली वाला ही नहीं, जो वेजिटेबल सेलर रहते हैं या जो किसी जो कपड़े बेचने वाला रहते हैं, या हम देख सकते हैं कि जो सब्जियां बेचने वाले जो रहते हैं, वो सारे क्या कहते हैं, ऐसा ही कहते हैं ना, मैं वहाँ जो क्या है, जो पास के जो गली में क्या है 30 kg के लिए बेचकर आई थी, लेकिन यहाँ जो क्या है, आपके लिए मैं 20 के लिए 1 kg देता हूँ. ಅಂದರೆ ನಾನು ಪಕ್ಕದ ರೋಡಲ್ಲಿ 30 ರೂಪಾಯಿ kg ಮಾರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಆದರೆ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ 20 ರೂಪಾಯಿ kg ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತಲೇ ತಾನೇ ಯಾರಾದ್ರೂ ಹೇಳೋದು. ठीक उसी तरह यहाँ ಅಂದರೆ ಒಂದು ವೆಜಿಟೇಬಲ್ ಸೇಲ್ ಮಾಡೋರು ಇರ್ಬೋದು, ಸೊಪ್ಪು ಮಾರೋರು ಇರ್ಬೋದು, ಹೌದಲ್ವಾ, ಅದೇ ಥರ ಅಲ್ವಾ ಹೇಳೋದವರು. ಒಂದು ಶೇಂಗಾ ಮಾರೋರು ಇರ್ಬೋದು, ಹಣ್ಣು ಮಾರೋರು ಇರ್ಬೋದು, ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ನೋಡಿರಿ ನಾನು 30 ರೂಪಾಯಿ kg ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ನಿಮಗೆ 20 ರೂಪಾಯಿ kg ಕೊಡ್ತೀನಿ, 25 ರೂಪಾಯಿ ತೊಗೊಂಡೋಗ್ರಿ ಲಾಸ್ಟು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವ. ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಇವರೇನು ಮುರಳಿ ಫ್ಲೂಟ್ ಸೇಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ಲ ಮುರಳಿ ವಾಲ, ಅವನೇನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ ವಿಜಯ್ ಬಾಬುಗೆ, ಎಲ್ರಿಗೂ ನಾನು ಇದ್ರ ರೇಟ್ ಇರೋದು 3 ಪೈಸಾ, ಆದರೆ ನಾನು ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಪೈಸಾ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, 2 ಪೈಸಾ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. फिर विजय बाबू भीतर बाहर दोनों रूपों में मुस्कुराए दिए. क्या है, जो विजय बहादुर है वो क्या है, भीतर बाहर. इसका मतलब क्या है, भीतर का मतलब क्या है, अंदर, बाहर का मतलब क्या है, जो आउटसाइड. ಅಂದರೆ ಒಳಗಡೆಗೆ ಮನಸ್ಸು ಒಳಗಡೆಗೂ ನಗ್ತಾನೆ, ಹೊರಗಡೆಗೂ ಮುಖದಲ್ಲೂ ಸಹಿತ ನಗ್ತಾನೆ. ಯಾರು, ವಿಜಯ್ ಬಹಾದೂರ್. ಇವನು ಹೇಳೋ ಮಾತಿಗೆ ಮನ್ ಹಿ ಮನ್ ಕರ್ನೆ ಲಗೆ, ಕೈಸಾ ಹೇ, ಮನ್ ಹಿ ಮನ್ ಕೆಹನೆ ಲಗೆ. ಅಂದರೆ ಅವ್ನ ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ಹೇಳ್ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. ಹೇಗೆ ಹೇಳ್ತಾನಲ್ಲ ಇವನು ಅಂತ ಹೇಳಿ, देता तो सबको इसी भाव से है, पर मुझ पर उल्टा एहसान लाद रहा है. देखिए सभी को ये 2 पैसे के लिए ही देता है, सभी के लिए ये 2 पैसे के लिए ही बेच रहा है, लेकिन मैं पूछा तो ये मुझे उल्टा एहसान मारा है. इसका मतलब क्या है यहाँ, ಅಂದರೆ ನಾನು ಎಲ್ರಿಗೂ ಕೊಡ್ತಾ ಇರೋದು 2 ಪೈಸೆಗೆ, ನಾನು ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಮತ್ತೆ ಉಲ್ಟಾ ನನಗೇನೆ ಕರುಣೆ ತೋರಿಸೋ ಥರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಆ್ಯಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಗ್ತಾನೆ ಯಾರು, ವಿಜಯ್ ಬಾಬು.
यहाँ जो क्या है, लादना का मतलब क्या है, ದಿಖಾನಾ ಅಂದರೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಶೋ ಅಪ್ ಮಾಡೋದು. ಎಲ್ರಿಗೂ 2 ಪೈಸೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನನಗೆ 3 ಪೈಸೆಗೆ ನಾನು ಕೇಳಿದ್ನಲ್ಲ 3 ಪೈಸೆ ಕೊಡೋ ಥರ ನನಗೆ ಶೋ ಅಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಒಳಗಡೆಗೆ ನಗ್ತಾರೆ. फिर बोले तुम लोगों की झूठ बोलने की आदत होती है. फिर क्या बोलता है यहाँ, कौन बोल रहा है, विजय बाबू जो है वो बोलता है. क्या है, तुम फेरी वाला लोग हैं, तुम्हारे जो आदत है यानी जो हॉबिट है, क्या है वो हैबिट, क्या है, झूठ बोलने का ಅಂದರೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳೋದು ನಿಮಗೆ ಅಭ್ಯಾಸ, ನಿಮ್ಮದೊಂದು ಅಭ್ಯಾಸ ಅದು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ದೇತೆ ಹೋಗಿ ಸಭಿಕೋ 2-2 पैसे में, पर एहसान का बोझ मेरे ही ऊपर लाद रहे हो. देते हो सभी को मैं देखा हूँ कि तुम सभी को 2-2 पैसे में दे रहे हो, यानी तुम सभी को क्या है 2-2 पैसे में बेच रहे हो तुम. लेकिन जब मैं पूछा तो तुम क्या है 3 पैसे के लिए मुझे बेचने के लिए बोल रहे हो. आप ಅಂದರೆ ಎಲ್ರಿಗೂ 2-2 ಪೈಸೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೆಯಾ, ಆದರೆ ನಾನು ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ 3 ಪೈಸೆ ಕೊಡೋದು, ನಿಮಗೆ 2 ಪೈಸೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆಯಾ. ನಾನು ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ನನಗೆ ತಿರುಗಿಸ್ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ಮೇಲೇ ಬೋಜ್ ಉಟ್ಟನಾ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ಉನ್ ಪರ್ ಜೋ ಎಹಸಾನ್ ಕರ್ನಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅಂದರೆ ಭಾರ ಹೊರಿಸೋದು, ಕರುಣೆ ಭಾರ ತೋರಿಸೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಕರುಣೆ ತೋರಿಸಿ ಕೊಟ್ಟೋರ ಥರ ಮಾತಾಡ್ತೀಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ವಿಜಯ್ ಬಾಬು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मुरली वाला एकदम अप्रतिभ हो उठा. अप्रतिभ का मतलब क्या है, यहाँ उदास होता है मुरली वाला. क्यों उदास होता है कि जो विजय बाबू क्या है झूठ बोलने का तुम्हें आदत है ऐसा बोलता है ना, तब क्या है यहाँ खिलौने वाला कुछ, यहाँ मुरली वाला जो है वो क्या है कुछ उदास होता है. यहाँ अप्रतिभ का मतलब क्या है, उदास होना. अप्रदीप का मतलब क्या है, ಉದಾಸ್ ಹೋನಾ, ಗೆಟಿಂಗ್ ಅಪ್ಸೆಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಅವನು ಅಪ್ಸೆಟ್ ಆಗ್ತಾನೆ, ಸ್ವಲ್ಪ ಬೇಜಾರಾಗ್ತಾನೆ. ಯಾರು, ಮುರಳಿವಾಲ. बोला आपको क्या पता बाबूजी कि इनकी असली लागत क्या है, आपको क्या पता है विजय बाबूजी. बाबूजी यहाँ नाम से नहीं पुकारा है, वो कैसे पुकारता है, आपको क्या पता है बाबूजी इनके जो क्या है असली क्या मतलब क्या है, जो रियलिटी में रियली इनके जो दाम है, यहाँ लागत का मतलब क्या है, व्यय ಅಂದರೆ ಖರ್ಚು. लागत का मतलब क्या है, व्यय. क्या है, इनके जो व्यय हैं, जो रियलिटी में रियली इनके जो दाम हैं कितने हैं आपको नहीं पता है. ಇದು ರಿಯಲ್ ಆಗಿ ಇದ್ರ ಕಾಸ್ಟ್ ಎಷ್ಟು ಅನ್ನೋದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಬಾಬು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅಂತ ಬಾಬು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಮಹಾರಾಜ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗೆ, ಅಥವಾ ನಾವೊಂದು ರೆಸ್ಪೆಕ್ಟಿವ್ ವರ್ಡಲ್ಲಿ ಕರಿತೀವಲ್ಲ ಬಾಬು ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೆದಾಗೆ, ರಾಯ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಆ ಥರ. फिर क्या है, इनकी लागत क्या है. यहाँ तो ग्राहकों का दस्तूर होता है कि दुकानदार चाहे हानि उठाकर चीज़ क्यों ना बेचें, पर ग्राहक यही समझते हैं दुकानदार मुझे लूट रहा है. देखिए यहाँ जो क्या बोल रहे हैं कि जो यह तो ग्राहकों का दस्तूर है. दस्तूर का मतलब क्या है, रिवाज या रीति पद्धति हम बोलते हैं ना, जो क्या है क्या बोल रहे हैं यहाँ, दस्तूर. दस्तूर का मतलब क्या है, जो रिवाज. रिवाज का मतलब क्या है, जो ರೀತಿ. ಇದು ಒಂದು ಏನೋ ಒಂದು ಪದ್ಧತಿ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ಅಥವಾ ಅದೊಂದು ರೀತಿ. ಇದು ಯಾರ್ದು, ಗ್ರಾಹಕ मतलब क्या है, जो ಬೈಯರ್ ಅಂದರೆ ಕೊಂಡ್ಕೊಳ್ಳೋ ವ್ಯಕ್ತಿ ಅವರೇನಿದ್ದಾರೆ, वो क्या है यहाँ कस्टमर्स हम बोलते हैं ना, जो कस्टमर का जो क्या है एक रीति है, वो क्या है कि जो रिवाज है वो पद्धति है, क्या है कि जो होता है कि दुकानदार चाहे हानि उठाकर चीज़ क्यों ना बेचे. दुकानदार का मतलब क्या है यहाँ, जो सेलर रहता है वो कितने भी जो हानि उठाकर, हानि का मतलब क्या है, लॉस, उनका कितना भी लॉस हो, यानी ಅವರಿಗೆ ಎಷ್ಟಾದರೂ ಲಾಸ್ ಆಗಲಿ, ಇಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ, ಸೆಲ್ಲರಿಗೆ, ಸೇಲ್ ಮಾಡೋರಿಗೆ ಎಷ್ಟಾದರೂ ಲಾಸ್ ಆಗಲಿ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಕಸ್ಟಮರ್ ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ,
ग्राहक यही समझते हैं कि दुकानदार मुझे लूट रहा है, लेकिन कस्टमर क्या सोचते हैं, ये जो सेलर है मुझसे बहुत पैसा लूट रहा है, ನನ್ನಿಂದ ತುಂಬಾ ದುಡ್ಡನ್ನ ಕಿತ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಇವನು ತುಂಬ ಲಾಭ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆದರೆ ಅಂಗಡಿಯವರಿಗೆ ಅದರಿಂದ ನಷ್ಟ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋದು ಸಹಿತ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿರಲ್ಲ. ಆದರೆ ನಾವು ಎಷ್ಟೇ ಹಾನಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಿಮಗೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿದ್ರೂ ಸಹಿತ ನೀವು ಕಸ್ಟಮರ್ಗಳು ಏನು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀರಾ, ಇವನು ತುಂಬ ದುಡ್ಡು ಉಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಲೇ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀರಾ. ಆದರೆ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ದುಡ್ಡು ಉಳಿದಿರುತ್ತೆ, ಎಷ್ಟು ನಷ್ಟ ಆಗಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಗೊತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾವು ನಷ್ಟ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟರು ಸಹಿತ ನೀವೇನು ಅಂದ್ಕೊಳ್ತೀರಾ, ಇವನು ತುಂಬ ದುಡ್ಡು ಹೊಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ತುಂಬ ಲಾಭ ಆಗಿದೆ ಇವನಿಗೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊತೀರಾ ಅಂತ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಜೋ ಮುರಳಿವಾಲಾ ಬೋಲ್ ರಹಾ ಹೈ. ಕಿಸ್ಸೆ ಬೋಲ್ ರಹಾ ಹೈ, ವಿಜಯ್ ಬಾಬು ಸೆ ಬೋಲ್ ರಹಾ ಹೈ. फिर आप भला काहे को विश्वास करेंगे, लेकिन सच पूछिए तो बाबूजी असली दाम 2 ही पैसा है. क्या है, आप भला को ही को विश्वास करेंगे, काहे को विश्वास करेंगे. आप भला काहे को विश्वास करें का मतलब क्या है, आप जो है कस्टमर्स जो हैं, जो दुकानदार से या जो सेलर से, व्यापारियों से आप क्या है विश्वास क्यों करते हैं, विश्वास नहीं करते हैं आप, यानी जो ट्रस्ट नहीं रखते हैं ಅಂದರೆ ನಂಬಿಕೆ ಇಡೋದಿಲ್ಲ. ನಿಮಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಎಲ್ಲಿರುತ್ತೆ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಮೇಲೆ ಅಲ್ವಾ. ನಾವು ಹೇಗೆ ಮಾರಿದ್ರೂ ಸಹಿತ ನಿಮಗೇನನ್ಸುತ್ತೆ, ಇವನು ಲಾಭ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಗಿಟ್ಟಿದ್ರೂ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ನಮಗೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಯಾರು, ಮುರಳಿವಾಲಾ. ಲೇಕಿನ್ ಸಚ್ ಪೂಛಿಯೇ ತೋ ಬಾಬೂಜಿ ಅಸಲಿ ದಾಮ್ ಹೇ 2 ही पैसा है. ಆದರೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಕೇಳ್ರಿ, ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೇಳ್ರಿ, ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಇದ್ರ ಬೆಲೆ 2 पैसा ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. आप कहीं से 2 पैसे में ये, आप कहीं तो 2 पैसे में ये मुरली नहीं पा सकते. देखिए क्या बोल रहा है कि जो मैं यहाँ 2 पैसे में बेच रहा हूँ, जो 3 पैसे का 2 पैसे में बेच रहा हूँ, आप जाके कहीं भी पूछ लीजिए, ये जो मुरली के जो दाम हैं ये 2 पैसा नहीं है, इससे जो ज़्यादा जो क्या है पैसा लेते हैं वो, जो आप कहीं भी जाकर 2 पैसे में ऐसे जो मुरलियों को जो क्या है खरीद कर लाकर मुझे दिखाइए. ನೀವೆಲ್ಲಾದರೂ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಈ ಥರ ಮುರಳಿಗಳನ್ನು 2 ಪೈಸೆಗೆ ಕೊಟ್ಟು ತೊಗೊಂಡು ಬರ್ರಿ, ಎಲ್ಲೂ ನಿಮಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ನಾನೇ ನಿಮಗೆ 2 ಪೈಸೆಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇರೋದು ಅಂತ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮುರಳಿವಾಲಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मैंने तो पूरी 1000 बनवाई थी, तब मुझे इस भाव पड़ी है. क्या है, देखिए कितने जो 2 पैसे में बेचने के लिए कितने बांसुरियाँ जो बनवाए हैं, कितने बांसुरियाँ 2000 जो क्या है सही है ना, 1000, 2000 नहीं 1000 जो क्या है फ्लूट्स को क्या है यहाँ जो बनवाए हैं मुरलीवाला. बनवाए का मतलब क्या है, ಮಾಡಿಸಿರೋದು, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಹತ್ರ ಮಾಡಿಸಿದ್ದಾನೆ ಆರ್ಡ್ರ್ ಕೊಟ್ಟು, ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಇವನಿಗೆ ಏನಾಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ 2 ಪೈಸೆಗೆ ಮಾರೋದಕ್ಕೆ ಇವನಿಗೆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಅಂದರೆ 2 ಪೈಸೆಗೆ ನಾನು ಮಾರಿದರೆ ಲಾಭ ಬರ್ಬೋದು ಅನ್ನೋದೊಂದು ಇವನಿಗೆ ಏನಿದೆ, ಒಂದು ಐಡಿಯಾ ಇದೆ. ಅದೇ ಏನಾದರೂ 500 ಮಾಡಿಸಿದ್ದಿದ್ರೆ ಆವಾಗ ಅಲ್ಲಿ ರೇಟ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು. ಒಂದು 100 ಮಾಡಿಸಿದ್ದಿದ್ರೆ ಅವನಿಗೇನಾಗ್ತಾಯಿತ್ತು, ಮಾಡಿಕೊಡೋರು ತುಂಬಾ ರೇಟ್ ತೊಗೊಳ್ತಾಯಿದ್ರು. ಹೌದಾ. ಹೋಲ್ಸೇಲಾಗಿ ತೊಗೊಂಡ್ರೆ ನಮಗೇನಾಗುತ್ತೆ, ರೇಟು ಕಡಿಮೆ ಇರುತ್ತೆ. ರಿಟೇಲಾಗಿ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಸಿಂಗಲ್ ಪೀಸ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ರೇಟ್ ನಮಗೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಹೌದಾ. ಹೋಲ್ಸೇಲಾಗಿ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮಗೆ ರೇಟು ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಬೀಳುತ್ತೆ. ತುಂಬ ಐಟಮ್ಸ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ದುಡ್ಡು ಕಡಿಮೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಒಂದೇ ಐಟಮ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಡಬಲ್ ರೇಟ್ ಹಾಕ್ತಾರೆ. ಹೌದಲ್ವಾ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಮುರಳಿವಾಲಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ನಾನು 1000 पीस मुरलीಗಳನ್ನು ಅಂದರೆ फ्रूट्सಗಳನ್ನು मैं क्या हूँ यहाँ बनवाई हूँ, इसलिए क्या है मुझे कम दाम में मिला है, इसीलिए आपको मैं इतनी कम दाम में बेच रहा हूँ, ऐसा यहाँ मुरलीवाला बोलता है. विजय बाबू बोले, अच्छा मुझे ज़्यादा वक्त नहीं, जल्दी से 2 ठो निकाल दो. क्या है यहाँ मुझे ज़्यादा टाइम नहीं है, जो क्या है काम करना है, मुझे काम बाकी है करने के लिए, इसलिए मुझे 2 ठो जो मुरलियाँ दो. यहाँ जो आपको दिए हैं, जो 2 ठो आपको दिया है, ये तो संख्यावाचक सन्ना के साथ मिलने वाले जो एक शब्द है, ठो दिए हैं ना, जो 2 ठो, इसका मतलब क्या है, 2 ಕೊಡು ಸಾಕು ಅನ್ನೋದನ್ನೇ ಏನು
ಇಲ್ಲಿ ಸಂಖ್ಯಾವಾಚಕ ಸಣ್ಣದ ಜೊತೆಗೆ ಟೋ ಅನ್ನೋ ಒಂದು ವರ್ಡನ್ನು ಅಂದರೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ. ನಿಕಾಲ್ದೋ 2 ಕೊಟ್ಬಿಡು ನನಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಹುವಾ, 2 मुरलियाँ लेकर विजय बाबू फिर मकान के भीतर पहुंच गए. मुरली वाला देर तक उन बच्चों के झुंड में मुरलियाँ बेचता रहा. देखिए जो मुरलियों को यहाँ जो विजय बाबू जो हैं चुन्नू मुन्नू के पिता, वो क्या करता है, 2 मुरलियों को मुरली वाला से जो खरीद कर अपने जो मकान के अंदर जाता है. मकान यानी घर के अंदर जाता है. फिर जो झुंड रहते हैं, जो मुरली वाला के पास जो बच्चों के झुंड जो रहते हैं, वो सारे जो बच्चे हैं, झुंड में रहे जो बच्चे हैं, वो सारे जो बच्चों को यहाँ मुरली वाला एक एक करके सभी को मुरलियों को बेचता रहता है. फिर इसके बाद उसके पास कई रंग की मुरलियाँ थी. बच्चे जो रंग पसंद करते मुरली वाला उसी रंग की मुरलियाँ निकाल देता. देखिए यहाँ जो बांसुरी वाला के पास या मुरली वाला के पास बहुत सारे रंगों के यानी वेराइटी ऑफ कलर्स जो क्या है फ्लूट्स रहते हैं. वो सारे फ्लूट्स को क्या है, बच्चों के मनपसंद रंग को, जो बच्चों यहाँ बच्चे जो है उनको कैसे रंग पसंद है, वो सारे जो उनके मनपसंद रंगों को यहाँ जो मुरलियों को बेचकर क्या है उनके मन को उल्लास देता था. कौन, मुरली वाला निकाल देता था. फिर यहाँ बड़ी अच्छी मुरली है, तुम यही ले लो बाबू. राजा बाबू तुम्हारे लायक तो बस यह है. हाँ भैया तुमको वही देंगे. देखिए यहाँ जो क्या है, मुरली वाला और जो बच्चे हैं वो दोनों बात कर रहे हैं. मुरली वाला बच्चों के साथ कैसे बात कर रहा है इसके बारे में यहाँ दिए हैं. यह बड़ी अच्छी मुरली है, ये तो बहुत अच्छी मुरली है. तुम यही ले लो बाबू, ನೀನು ಇದನ್ನೇ ತೊಗೊಂಡ್ಬಿಡಪ್ಪ, ಇದು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. फिर राजा बाबू तुम्हारे लायक तो बस यह है. देखिए यहाँ तुम्हें सूटेबल जो कलर ये मुरली है, ये तुम्हें सूटेबल कलर का जो मुरली है, इसलिए तुम ये मुरली ले लो राजा बाबू, तुम्हें ये सूट करता है, ನಿನಗಿದೆ ಸರಿ ಅನಿಸುತ್ತೆ, ಈ ಕಲರೇ ನಿನಗೆ ಸರಿ ಅನಿಸುತ್ತೆ, ಇದನ್ನು ತಗೊಳಪ್ಪ ನೀನು ಅಂತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. हाँ भैया तुमको वही देंगे. फिर क्या है, जो एक एक बच्चों के साथ यहाँ एक एक बच्चा के साथ यहाँ क्या है, मुरली वाला बातचीत करके अपने जो मुरलियों को बेच रहा है. ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಮಕ್ಕಳ ಹತ್ರ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಮಾತಾಡಿಕೊಂಡು ತನ್ನ ಫ್ಲೂಟ್ಸನ್ನು ಮಾರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಒಬ್ಬರಿಗೆ ನಿನಗೆ ಈ ಕಲರ್ ಸೂಟ್ ಆಗುತ್ತಪ್ಪ, ನೀನು ಇದೇ ಕಲರ್ ತಗೋ, ಹಾಂ ನಿನಗೆ ಇದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಡ್ಲಾ, ತಗೊಳಪ್ಪ ನಿನಗೆ ಇದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಡ್ತೀನಿ, ಹಾಂ ತಾಳಪ್ಪ ನಿನಗೆ ಇದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಡ್ತೀನಿ, ಹಾಂ ನಿನಗಿದನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾರ್ಯಾರು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರೆ ಎಲ್ರಿಗೂ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೂ ತುಂಬಾ ಏನು ಸಮಾಧಾನವಾಗಿ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಕೊತ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ತನ್ನ ಫ್ಲೂಟ್ಸ್ಗಳನ್ನು ಮಾರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ये लो तुमको वैसी ना चाहिए, यहाँ नारंगी रंग की है. नारंगी का मतलब क्या है, यहाँ ऑरेंज कलर. नारंगी रंग का मतलब क्या है, ऑरेंज. ऑरेंज कलर के जो क्या है, जो मुरली है, ये तुम्हें ठीक लगता है, तुम इसी को ले लो बच्चा. ऐसा जो ये क्या है बोल रहा है. ले आए पैसे, अच्छा ये लो तुम्हारे लिए जो मैंने पहले ही से यहाँ निकाल रखी थी. देखिए ಅಂದರೆ ಅದೇ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನಿನಗೆ ಈ ಆರೆಂಜ್ ಕಲರಿಂದು ಸೂಟ್ ಆಗುತ್ತೆ, ನಿನಗೆ ಈ ಕಲರ್ ಸೂಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಹಾಂ ನಿನಗೆ ಇದನ್ನೇ ಎತ್ತಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ತಗೊಳಪ್ಪ ನಿನಗೆ ಇದನ್ನು ಎತ್ತಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಇದು ನಿನಗೆ ಸೂಟ್ ಆಗುತ್ತೆ, ದುಡ್ಡು ತೊಗೊಂಬಂದಿದೆಯಾ ಅಲ್ವಾ, ಕೊಡು ದುಡ್ಡನ್ನ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಮಕ್ಕಳ ಹತ್ರ ಮಾತಾಡಿಸಿ ಏನನ್ನು ಫ್ಲೂಟ್ಸನ್ನು ಮಾರಿ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. निकाल रखी थी, तुमको पैसे नहीं मिले, तुमने अम्मा से ठीक तरह से मांगे ना होंगे. धोती पकड़कर पैरों में लिपटाकर अम्मा से पैसे मांगे जाते हैं बाबू. ಅಂದರೆ क्या है, यहाँ क्या बोल रहा है, जो कुछ बच्चे जो हैं वो पैसे नहीं लाए थे, उन बच्चों से क्या बोल रहे हैं, जो मुरली वाला क्या बोलता है कि तुम्हें पैसे नहीं मिला क्या तुम्हारे माता से, तुम ठीक तरह से तुम्हारी जो माता है उसे नहीं मांगी होगी. ಅಂದರೆ ನೀನು ಅವರಿಂದ ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. कैसे जो पूछना चाहिए माँ जी से, कैसे जो पैसों को लाना चाहिए माँ जी से. क्या बोल रहा है यहाँ, जो
अपने धोती पकड़कर पैरों में लिपट कर, धोती पकड़कर पैरों में लिपट कर मतलब क्या है, धोती का मतलब क्या है, जो माजी के जो कपड़ा रहता है वो कपड़ा यानी जो साड़ी के जो आंचल रहती है वो आंचल को पकड़कर और वो पैर के पास बैठकर बच्चे कैसे करते हैं, जिद करते हैं ना। आप सभी जो देखे होंगे ಹೇಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು, ಸೆರಗಿ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅಮ್ಮ ಕೊಡ್ಸಮ್ಮ ಅನ್ನೋದು, ಅವ್ರ ಕಾಲ ಹತ್ರ ಕೂತ್ಕೊಂಡು ಬಿಡೋದು ನನಗೆ ಕೊಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು. ಈ ಥರ ನೀನು ಅಮ್ಮನ್ನೇ ಕೇಳಿಲ್ಲ ಅನಿಸುತ್ತೆ. ಆ ಥರ ಕೇಳಿದ್ದಿದ್ರೆ ಅಮ್ಮ ನಿನಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸಿರೋರು, ನಿನಗೆ ಯಾವ ರೀತಿ ದುಡ್ಡು ಕೇಳಬೇಕು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಿನಗೆ ಅಂತ ದುಡ್ಡು ಕೇಳೋ ರೀತಿನ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಮುರಳಿ ಮಾರೋನು. पकड़कर लिपटकर अम्मा से पैसे मांगे जाती हैं बाबू, हाँ फिर जाओ अब की बाल मिल जाएंगे। देखिए क्या है, जो पैसे लाए हैं उनको भी मुरली दे रहा है। यहाँ जो मुरली वाला वो पैसे नहीं लाए हैं उन बच्चों को भी यहाँ मुरली वाला हाँ अब लेके जाओ, जो अगली बार मैं आती हूँ ना तब तुम मुझे पैसा दे दो अम्मा से मांग के। ऐसा यहाँ जो मुरली वाला है बच्चों को, पैसे लाने वाले बच्चों को और पैसे नहीं लाए हुए बच्चों को, पैसे लाए हुए बच्चों को दोनों को भी मुरली देकर क्या है, मुरली बेचकर यहाँ जो भेज रहा है ಅಂದರೆ भेज रहा ಅಂದರೆ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟು. ठीक हो गया हिसाब, दुआ नहीं है तो क्या हुआ, दुआ नहीं है क्या हुआ, लो पैसे वापस लो, ठीक हो गया ना हिसाब। यानी जो पैसा लाया है वो ज़्यादा पैसा लाए तो जो बच्चे ज़्यादा पैसे लाए रहते हैं ना उन्हें क्या कहता है कि तुम जो लाए हो इसमें जो इतने बची है, 2 आनी बची है, 1 आनी बची है, इसे जो ಇಷ್ಟು ಪೈಸೆ ಉಳಿದಿದೆ, 4 ಆಣೆ ಉಳಿದಿದೆ, 8 ಆಣೆ ಉಳಿದಿದೆ. ಅವಾಗೆಲ್ಲ ಅದೇ ಟ್ರೆಂಡಲ್ಲಿ ಅವಾಗೆಲ್ಲ ನಡೀತಾ ಇತ್ತು, ಚಲ್ತೈತೆ ಐಸೆ ಜೋ ಪೈಸೆ ಚಲ್ತೈತೆ. ಆಣೆಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, 1 ರೂಪಾಯಿ ಇವಾಗೆಲ್ಲ 1 ರೂಪಾಯಿ 8 ಆಣೆನೂ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಇವಾಗ ಅದನ್ನು ಸಹಿತ ಕ್ಲೋಸ್ ಆಗಿದೆ. ಆ ರೀತಿ ನೀನು ತುಂಬ ದುಡ್ಡು ತಂದಿದೀಯಾ, ಚೇಂಜ್ ತೊಗೊಂಡು ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಜಾಸ್ತಿ ತಂದಿರೋರಿಗೆ ಚೇಂಜನ್ನು ಸಹಿತ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ठीक हो गया ना हिसाब, मिल गए पैसे, देखो मैंने तरकीब बताई, अच्छा अब तो किसी को नहीं लेना है, सब ले चुके, तुम्हारी माँ के पास पैसे नहीं है, अच्छा तुम भी यह लो, अच्छा तो अब मैं चलता हूँ। इस तरह मुरली वाला फिर आगे बढ़ गया। देखिए क्या बोल रहा है यहाँ, जो मुरली वाला है वो क्या है, मैं पहले ही आपको बोली, जो ज़्यादा पैसे लाए हुए जो बच्चों को क्या है, मुरली के जो दाम है वो ठीक तरह से लेकर जो बचे हुए पैसा को यहाँ उनके पास भेज देता है। और जो क्या है, तुम मुरली लिया हो या नहीं, तुम लिया हो या नहीं, तुम्हें जो मिला है या नहीं, ನಿನಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆನೋ ಇಲ್ವೋ, ಫ್ಲೂಟ್ ನಿನಗೆ ಸಿಕ್ತಾ, ನೀನು ತಗೊಂಡ್ಯಾ, ನಿಂದು ಏನು ಚೇಂಜ್ ಏನು ಉಳಿದಿದೆ ಅದನ್ನು ನಾನು ವಾಪಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಲ್ವಾ, ನೀವೆಲ್ಲ ಹೋಗ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಕಳಿಸ್ಬಿಟ್ಟು, ತುಮ್ ಪೈಸೆ ನಹಿ ಲಾಯೆ ಹೋ ಕ್ಯಾ, ಅಚ್ಚಾ ನಹಿ ರೋ, ನೀನು ದುಡ್ಡು ತೊಗೊಂಡು ಬಂದಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ, ಅಳಬೇಡ ತಗೋ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅವನಿಗೂ ಸಹಿತ ದುಡ್ಡು ತರದೇ ಇರೋರ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಫ್ಲೂಟನ್ನು ಕೊಟ್ಟು ಮುರಳಿವಾಲ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಫಿರ್ಸೆ ಕ್ಯಾ ಹೇ ವಹಿ ಗಾನಾ ಗಾಕರ್ ಆಗೆ ಬಡ್ತಾ ಹೇ. ಎಲ್ರಿಗೂ ಸಿಕ್ತಲ್ವಾ ಇವಾಗ ಮುರಳಿ, ಎಲ್ರಿಗೂ ಸಿಕ್ತಲ್ವಾ, ಎಲ್ರಿಗೂ ಫ್ಲೂಟ್ ಸಿಕ್ತಲ್ವಾ, ನಾನು ಹಂಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ಬೋದಲ್ವಾ, ಯಾರೂ ಉಳಿದಿಲ್ವಾ ಅಲ್ವಾ ತಗೊಳ್ಳೋರು ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳಿಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾನೆ. आज अपने मकान में बैठी हुई रोहिणी मुरली वाले की सारी बातें सुनती रही. देखिए ये जो रोहिणी है, पिछली बार क्या है, जो मुरली वाला तब खिलौने बेचने के लिए आया था, तब खिलौने वाला आया था, खिलौने वाला जो कितने दाम में खिलौने जो बेच कर गया था वो दाम बहुत ही कम है, ऐसा जो क्या है सोची थी. अभी क्या है, जो मकान में बैठकर, घर में ही बैठकर ये मुरली वाला क्या क्या बातें कर रहा है, ये सारे जो बातों को वो यह रोहिणी सुन रही थी. और क्या है, वो आज भी उसने अनुभव किया यानी जो प्रत्यक्षता से वो देखती है, फील करती है. क्या फील करती है, बच्चों के साथ इतनी प्यार से बातें करने वाला फेरी वाला पहले कभी नहीं आया. देखिए वो क्या फील करती है कि जो ऐसे जो बच्चों के साथ इतनी प्यार से जो बातें करने वाला जो मुरली वाला, खिलौने वाला या फेरी वाला मैं बोली, जो तब खिलौने वाला
खिलौने बेचने के लिए आते हैं तब वो खिलौने वाला बनता है, मुरली बेचने के लिए आता है तो वो मुरली वाला बनता है, मिठाई बेचने के लिए आया तो वो मिठाई वाला बनता है ना। इस साड़ी बेचने के लिए आए तो क्या होता है, साड़ी वाला बनता है। ये जो मुरली ये फेरी वाला वो उनको क्या है, अलग अलग जो चीज़ों को क्या है बेचने के लिए एक ही व्यक्ति लाए तो उन्हें हम क्या कहते हैं, फेरी वाला कहते हैं। समझ में आ रहे हैं ना। उन्हीं को ये फेरी वाला जो है बहुत ही कम दाम में जो अपने चीज़ों को बेच रहा है, वो भी क्या है बच्चों से बहुत ही प्यार से क्या कर रहा है, बदनाव कर रहा है। इसका मतलब क्या है, बच्चों के साथ बहुत ही गुड बिहेवियर है इनकी, जो फ्रेंडली वॉइस से बात कर रहा है, बच्चों के साथ बहुत ही प्यार से जो बिहेव कर रहा है, ऐसे जो फेरी वाला को मैं कभी नहीं देखी हूँ। ऐसा यहाँ जो क्या है, वैसा जो फेरी वाला कभी नहीं आया है, ऐसा जो रोहिणी अपने मन में सोचती है। फिर वह सौदा भी कैसे सस्ता बेचता। सौदा का मतलब क्या है, यहाँ जो सामान को हम क्या कहते हैं, सौदा कहते हैं। सौदा का मतलब क्या है, सामान, जो चीज़ें हैं वो जो फेरी वाला लाए रहते हैं बेचने के लिए, वही जो सामान को या सौदा जो कितने सस्ते में बेचते हैं, यानी कितने जो कम दाम में बेचता है। और क्या है, भला आदमी जान पड़ता है समय की बात है, जो बेचारा इस तरह मारा मार फिरता है, पेट जो ना कराए सो थोड़ा। देखिए क्या है, ये तो बहुत ही भला आदमी लगता है। यानी एक भला आदमी का मतलब क्या है, एक अच्छा आदमी लगता है जो बहुत ही प्यार से बच्चों के साथ क्या है बात कर रहा है, और बहुत ही कम दाम में जो अपनी चीज़ों को बेच रहा है। चीज़ें का मतलब क्या है, यहाँ जो सामान को या जो सौदा का मतलब क्या है, जो सामान को बेच रहा है, ये बहुत ही अच्छा आदमी लगता है। लेकिन ये जो काम कर रहा है बेचारा ಅಂದರೆ ಪಾಪ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। जो ಮಾರ फिरता है, इसका मतलब क्या है, ತಿರ್ಗೋದು, ರೋಡಲ್ಲಿ ತಿರ್ಕೊಳ್ತಾ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನಲ್ವಾ। इनको जो क्या है, पेट जो ना कराए सो थोड़ा, जो पेट भरने के लिए, अपनी जो पेट को भरने के लिए ऐसा काम करते होंगे। ಅಂದರೆ ತನ್ನ ಹೊಟ್ಟೆನ ತುಂಬಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ರೀತಿ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು ಇವನು। ಯಾರು, ಫೇರಿ ವಾಲ, ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಥರ ಕೆಲಸಗಳನ್ನು ರೋಡಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಮಾರಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಮಾರ್ತಾ ಇರ್ಬೋದು। ಆಮೇಲೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ಹೊಟ್ಟೆನ ಇಷ್ಟು ಕಡಿಮೆ ದುಡ್ಡಲ್ಲಿ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಮಾರಿದರೆ ಇವನಿಗೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬುತ್ತಾ, ಇದರಿಂದ ಬರೋ ಲಾಭ ಆಗುತ್ತಾ ಇವನಿಗೆ ಅಂತ ರೋಹಿಣಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। फिर क्या है, इसी समय मुरली वाले का क्षीण स्वर दूसरी निकट की गली से सुनाई पड़ा। बच्चों को भलाने वाला मुरलिया वाला। यहाँ क्या है, जो बच्चों को भलाने वाला मुरलिया वाला। फिर क्या है, इसी समय मुरली वाला का क्षीण स्वर का मतलब क्या है, जो लो साउंड का मतलब क्या है, ತುಂಬ ಕಡಿಮೆ ಸೌಂಡ್ ಬರ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ साउंड कब आता है, क्योंकि ये जो दूसरी गली में बेचने के लिए गया है, ಅಂದರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ರಸ್ತೆಗೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ರೋಡ್ಗೆ ಇವನೇನಾಗಿದ್ದಾನೆ, ಮಾರೋದಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾನೆ। ಅವಾಗ ವಾಯ್ಸ್ ಹೇಗೆ ಕೇಳಿಸುತ್ತೆ, ಸ್ವಲ್ಪ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಕೇಳಿಸುತ್ತೆ, ಕಡಿಮೆ ಕೇಳಿಸುತ್ತಲ್ವ ವಾಯ್ಸ್, ಅವಾಗ ಸ್ಲೋ ಆಗಿ ಕೇಳಿಸುತ್ತೆ। ಯಾಕಂದರೆ ಹತ್ತಿರಕ್ಕಿದ್ದಾಗ ಜೋರಾಗಿ ಕೇಳಿಸುತ್ತೆ, ದೂರ ಮಾಡ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ವಾಯ್ಸಲ್ಲಿ ಕೇಳಿಸುತ್ತೆ। ವೈಸಾ ಹಿ जो क्या है, जो क्षीण स्वर में ಅಂದರೆ ಕಡಿಮೆ ತಗ್ಗಿರೋ ವಾಯ್ಸಲ್ಲಿ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ। क्या है, जो बच्चों को भलाने वाला मुरलिया वाला। ಅಂದರೆ ಏನು, बच्चों को भलाने वाला का मतलब क्या है, जो मनोरंजन देने वाला मैं मुरलिया वाला हूँ, ऐसा यहाँ बोल के वो मुरलिया वाला फिर वहाँ से फिर जाता है। रोहिणी इसे सुनकर मन ही मन कहने लगी, और स्वर कैसा मीठा है इसका। ये फिर जो स्वर है, यहाँ जो मिठाई वाला का जो स्वर है
सॉरी मिठाई वाला का ना, मुरली वाला का जो स्वर है वो बहुत ही मीठा स्वर है। मैं पहले ही आपको बोली थी, जो मादक मीठा स्वर, मादक मीठा यानी नशीला मीठा स्वर, जो नशीला भरी मीठा स्वर में ये क्या कर रहा है, गाना जो गा रहा है, जो अपने मुरलियों को बजा रहा है। कितने जो स्वीट वॉइस है इनका, इसके प्रति वे स्नेहासिक्त बातें याद आती रही। इसके प्रति यानी जो वो मुरली वाला जो बच्चों के साथ कैसे जो बात कर रहा है यहाँ, बहुत ही स्नेहाभिषिक्त से, इसका मतलब स्नेह भरी जो वॉइस से, फ्रेंडली वॉइस से जो बात कर रहा है। और महीने के महीने आए और चले गए, फिर मुरली वाला ना आया। धीरे धीरे उसकी स्मृति भी क्षीण हो गई। देखिए क्या है यहाँ, महीने के महीने यानी जो समय बीतने लगी, महीने के बाद महीने आने लगी। ಅಂದರೆ ತಿಂಗಳಾದಮೇಲೆ ಒಂದು ತಿಂಗಳಾದಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ತಿಂಗಳು ಬರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ, ಈ ಥರ ತಿಂಗಳುಗಳು ಉರುಳ್ಕೊತ ಹೋದವು, ಟೈಮ್ ಹೋಗ್ತಾ ನಡೀತಾ ಹೋಯಿತು ಟೈಮು। क्या है, जो चलने लगी, जो मुरलिया वाला जो था, मुरली बेचने वाला जो मुरली वाला था, वो फिर से नहीं यहाँ आया। फिर जो समय बीतने के साथ साथ जो रोहिणी को मुरली वाला का जो याद है वो भी जाता है, उनके स्मृतियों से जाता है, ಅಂದರೆ ಮರ್ತು ಬಿಡ್ತಾಳೆ। ತಿಂಗಳು ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ, ತಿಂಗಳುಗಳು ಉಳ್ಕೊತ ಹೋಗುತ್ತೆ, ಒಂದು ತಿಂಗಳಾದಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ತಿಂಗಳು ಬರ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ। ಇಲ್ಲಿ ರೋಹಿಣಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅವನದು ನೆನಪು ಮತ್ತೆ ಮರ್ತೋಗುತ್ತೆ। ಹಿಂದಿನ ಸಲನೂ ಅದೇ ಥರ ಹೆಸರು ಕೇಳಿ ಸ್ವಲ್ಪ ತಿಂಗಳುಗಳ ತನಕ ಏನಾಗುತ್ತೆ, ಹೆಸರು ಮರ್ತೋಗಿತ್ತಲ್ವ, ಹೆಸರಲ್ಲ, ಅವನು ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಮರ್ತೋಗ್ತಾನೆ, ಇವನೊಬ್ಬ ಮಾರಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದ ಅನ್ನೋದು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಮೃತಿಯಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ, ಹೌದಾ। ಇವಾಗಲೂ ಸಹಿತ ಸ್ವಲ್ಪ ತಿಂಗಳುಗಳು ಹೋದ ಹಾಗೆ ಅವಳಿಗೆ ಎಲ್ಲನೂ ಜ್ಞಾಪಕ ಹೋಗುತ್ತೆ। फिर क्या है, जो पार्ट 4 है, पार्ट 3 भी हो गई, अब पार्ट 4 है। इसमें जो 8 मास बाद देखे, फिर क्या है, जो 6 महीने के बाद, खिलौने बेचकर 6 महीने के बाद यानी आफ्टर 6 मंथ, यहाँ क्या है, कौन आया था, जो मुरली वाला आया था। यहाँ आफ्टर 6 मंथ्स के बाद यहाँ जो 8 ಮಹಿನಾ ಅಂದರೆ 8 ತಿಂಗಳು, 8 ಮಂತ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ। 6 ತಿಂಗಳು ಏನೋ ಅವನು ಗೊಂಬೆಗಳನ್ನು ಮಾರಿ 6 ತಿಂಗಳಾದಮೇಲೆ ಮುರಳಿಗಳನ್ನು ತಂದಿದ್ದ, ಫ್ಲೂಟ್ಸ್ನ ತಂದಿದ್ದ ಮಾರೋದಕ್ಕೆ, ಹೌದಾ। ಇವಾಗ ಫ್ಲೂಟ್ಸ್ಗಳನ್ನು ಮಾರಿ 8 ತಿಂಗಳಾದಮೇಲೆ ಏನು ತಂದಿದ್ದಾನೆ ನೋಡೋಣ। सर्दी के दिन थे, रोहिणी स्नान करके मकान की छत पर चढ़कर आजानुलंबित केश राशि सुखा रही थी। सर्दी के दिन थे, सर्दी का मतलब क्या है, जो ठंड का दिन थे, यानी जो विंटर सीजन थे, तब क्या है, रोहिणी स्नान करके, ये जो रोहिणी कौन है, चुन्नू मुन्नू के जो माता हैं, राय विजय बहादुर की जो पत्नी है, राय विजय बहादुर के पत्नी है, वो क्या है, स्नान करके अपनी मकान के ऊपर की छत पर, ಅಂದರೆ ಟೆರಸ್ ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾಳೆ, ಸ್ನಾನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿರ್ತಾಳೆ। ಅವಳು क्या है, जो चढ़कर अजानुलंबित का मतलब क्या है, जो घुटनों तक रहे जो बालों को हम क्या कहते हैं, ಅಜಾನುಲಂಬಿತ್ ಅಂತಂದರೆ ತುಂಬ ಉದ್ದ ಇರುವಂತಹ ಕೂದಲು ಅಂತ, ಅಜಾನುಲಂಬಿತ್। अजानुलंबित का मतलब क्या है, घुटनों तक लंबी बाल, घुटनों तक लंबी। जो केश राशि का मतलब क्या है, यहाँ जो बाल, केश राशि का मतलब आप सभी जानते हैं कि जो बाल है, जो क्या है, यहाँ सर धो के ಅಂದರೆ ತಲೆ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಕೊಂಡು अपनी जो अजानुलंबित का मतलब क्या है, जो घुटनों तक जो क्या है उगे हुए जो बाल को क्या करती है, ये सूखने के लिए ಅಂದರೆ ಒಣಗಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಮೇಲೆ ಬರ್ತಾಳೆ, ಟೆರಸ್ ಮೇಲೆ छत पर आती है, वहाँ सुखा रही थी। इस समय नीचे की गली में सुनाई पड़ा बच्चों को भलाने वाला मिठाई वाला। देखिए इस बार क्या है, रोहिणी को फिर सुनाई देती है कि क्या है, बच्चों को भलाने वाला कौन है, यहाँ मिठाई वाला। अब आए ना जो मिठाई वाला, अब क्या है,
क्या लाया है यहाँ, जो फेरी वाला क्या लाया है, मिठाई लाया है। ये मिठाई वाला बन गया। अब देखिए मिठाई वाले का स्वर उसके लिए परिचित था। देखिए जो क्या है 8 महीने के बाद जो मुरलियों को बेचकर 8 महीने के बाद यहाँ जो मिठाई वाला आया है, इनके जो वॉइस जो है ये रोहिणी को परिचित था, ಅಂದರೆ ಪರಿಚಯ ಇತ್ತು ಇವಳಿಗೆ ವಾಯ್ಸು। झट से रोहिणी नीचे उतर आई। झट से यानी बहुत ही ज़ोर से स्पीड में ये क्या करती है, नीचे उतर आती है, ಕೆಳಗೆ ಇಳಿದು ಬರ್ತಾಳೆ ತುಂಬ ಸ್ಪೀಡಾಗಿ। उस समय उसके पति मकान में नहीं थे। जो नीचे आती है ना रोहिणी, इस समय जो रोहिणी का जो पति है वो यहाँ घर में नहीं था। ಅಂದರೆ यहाँ मकान का मतलब क्या है, घर में नहीं थे। हाँ उनकी वृद्धा दादी थी। उनकी वृद्धा दादी का मतलब क्या है, जो ग्रैंड मदर, उनकी जो बहुत ही जो बूढ़ी जो दादी को क्या कहते हैं, जो ವೃದ್ಧಾ ದಾದಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ತುಂಬ ವಯಸ್ಸಾಗಿರೋ ಅಜ್ಜಿ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವರು ಇರ್ತಾರೆ। रोहिणी उनके निकट आकर बोली, दादी चुन्नू मुन्नू के लिए मिठाई लेनी है। देखिए क्या है यहाँ, जो रोहिणी क्या है जो दादी रहती है ना घर में, दादी के निकट आकर, निकट का मतलब क्या है, जो समीप आकर क्या बोलती है, दादी जो चुन्नू मुन्नू के लिए जो मिठाई लेनी है। इसका मतलब क्या है, जो मिठाई वाला जो आया है उनके पास में उसके पास मिठाई लेना चाहती हो चुन्नू मुन्नू के लिए, ज़रा उसे रुकिए ना। ऐसा यहाँ जो क्या है रोहिणी बोलती है। ज़रा कमरे में चलकर ठहरा हो, मैं उधर कैसे जाऊँ, कोई आता ना हो। ज़रा हटकर मैं भी चिक की ओट में बैठी रहूँगी। देखिए यह क्या बोलती है, मैं उधर कैसे जाऊँ, जो जाके क्या है मिठाई वालों को ज़रा रोकना दादी जी, चुन्नू मुन्नू के लिए मिठाई लेनी है और क्या है मैं वहाँ नहीं आ सकती। या क्यों नहीं वो नहीं आ सकती थी कि जो हमारे जो पिछले ज़माने के जो औरतें थे वो घर से बाहर नहीं आते थे, और जो चीकू थे घर में जो दरवाजे के सामने एक जो मैं बोली बैम्बू से बनी हुई या जो बांस से बनी हुई एक पर्दा जो क्या है वह चौड़े रहते थे, वो डाले रहते थे, वही उसके पीछे ही वो खड़ा होकर बातें करना चाहिए। इसका मतलब ಅಂದರೆ ಅದರಿಂದನೇ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಮಾತಾಡಬೇಕು, वही वो बातें करना चाहिए। वो क्या है दरवाजे तक नहीं क्या है आने के लिए उन्हें हुकूमत नहीं थे या परमिशन नहीं थे। यह देखिए वही वो जाकर कर बातें करना। नो देख यहाँ आप देखे होंगे, इसी को क्या है यहाँ जो चीको हम बोलते हैं, ये बैम्बू से बने हुए एक पर्दा है। ಅಂದರೆ ಈ ಬಾಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಬ್ಯಾಂಬೂ ಟ್ರೀ ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ ನಿಮಗೆ, ಅದರಿಂದ ಅದ್ರ ಕಡ್ಡಿಗಳನ್ನು ಅದನ್ನ ಕಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಸಣ್ಣ ಕಡ್ಡಿ ಟೈಪ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಒಂದು ಸ್ಕ್ರೀನ್ ಟೈಪ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಅದನ್ನೇ ಬಾಗಿಲು ಮುಂದೆ ಮತ್ತು ವಿಂಡೋಗಳಿಗೆ ಹಾಕಿರ್ತಾರೆ। ಅದ್ರ ಹಿಂದ್ಗಡೆಗೇ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಇವರೇನು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹಿಂದಿನ ಕಾಲದವರು ಮಾತಾಡಬೇಕು, ಅವ್ರೇನಾದರೂ ಅದರಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರೋ ಹಾಗಿಲ್ಲ, ಅದು ಒಂದು ಪದ್ಧತಿ ಇತ್ತು। ಹೆಣ್ಮಕ್ಳು ತಲೆ ಮೇಲೆ ಸೆರಗು ಹಾಕ್ಕೋಬೇಕು, वो सर में अपने जो क्या है ओढ़नी ओढ़ना चाहिए। ऐसे ही जो क्या है कुछ रिवाज थे हमारे जो पुराने ज़माने में। आजकल के ज़माने में वो वैसा कुछ भी नहीं चलता है। ऐसा जो बड़े उनके सामने घर के सामने ही जो अपने जो बालों को खुलकर आकर बैठते हैं, खुलकर आकर वो खड़े होते हैं। जो क्या है कैसे रहते हैं आप सभी को मालूम है कि जो उन्हें क्या है बड़े या छोटे ऐसे जो मालूम ही नहीं रहते हैं कि हम किसके सामने खड़े हैं, ऐसे जो बिहेव करते हैं। आजकल के जो औरतें वो लड़कियां लड़का जो सारे ऐसे ही बिहेव करते हैं, है ना। ಆದರೆ ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆ ಥರ ಮಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ। ನಾನು ಹೇಗೆ ಹೊರಗಡೆ ಬರಲಿ, ನಾನು ಹೊರಗೆ ಬರೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ಅಜ್ಜಿ, ನೀವೇ ಏನು ಮಾಡಿರಿ ಆ ಮಿಠಾಯಿ ಮಾರೋನನ್ನ ಕರೀರಿ, ನಾನು ಇಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊತೀನಿ ಹಿಂದ್ಗಡೆಗೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ರೇಟ್ ಎಷ್ಟು ಏನು ಅಂತ ಕೇಳಿ ಯಾವ ಮಿಠಾಯಿ ಬೇಕಂತ ಕೊಡಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ರೋಹಿಣಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। ಚಿಕ್ಕಕ್ಕೆ ಓಟ್ ಮೇ ಬೈಟಿ ರಹೂಂಗಿ, ನಾನು ಇಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರಿ। ಚಿಕ್ಕಕ್ಕೆ ಓಟ್ ಕ ಮತಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ, यहाँ ಅದೇ ನಾನು ತೋರಿಸಿದ್ನಲ್ಲ ಪರ್ದೆ, ಅದೇ ಚಿಕ್ಕ
ಓಟಿಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಆ ಚಿಕ್ಕಿರೋ ಹಿಂದ್ಗಡೆ ಪ್ಲೇಸ್ ಏನಿರುತ್ತೆ ಆ ಜಾಗದಲ್ಲೇ ನಾನು ಕೂತ್ಕೊಂಡು ನಾನು ವಿಚಾರಿಸ್ತೀನಿ ರೇಟ್ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು, ನೀವು ಕರೀರಿ ಅವನನ್ನು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ರೋಹಿಣಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. अच्छा बच्चों, आज के लिए इतना ही काफ़ी है और इसके जो आगे के जो कहानी है इसके बारे में हम अगले क्लास में सीखते हैं. आप सभी को ये पार्ट ठीक तरह से समझ में आए हैं ना? ऐसे मैं समझती हूँ आपको पार्ट जो सुनने के बाद ठीक तरह से फिर एक बार पढ़ना चाहिए, नहीं तो आपको जो लिंक है पढ़ने की वो तो क्या हो जाती है, ಮಿಸ್ हो जाती है. ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ಓದೋದೊಂದು ಲಿಂಕ್ ಏನಿರುತ್ತೆ, ಈಗ ನಾನು ಪಾಠ ಮಾಡಿರೋದನ್ನು ನೀವು ಹಿಂದೆನೇ ಓದ್ಬಿಟ್ರೆ ನಿಮಗೇನಾಗುತ್ತೆ, ತಲೆಯಲ್ಲಿರುತ್ತೆ ಅದು, ಹೌದಾ? ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಮರ್ತೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. अच्छा बच्चों, थैंक यू.